So hello dear students, in this video we shall discuss the remaining methods of purification or refining of crude metal. And in the previous video we have seen 4 methods of purification of crude metal. The 5th method is vapor phase refining. Remember guys, what is the principle of this vapor phase refining? For carrying out vapor phase refining of crude metal, the metal or crude metal should form volatile compound. सगळ्यात महत्वाचं प्रिन्सिपल आहे. ज्या क्रूड मेटलचं तुम्ही वेपर फेज रिफायनिंग प्रोसेसद्वारे प्युरिफिकेशन करायलात, तो क्रूड मेटल कुठल्या तरी दुसऱ्या एखाद्या गॅस बरोबर रिएक्ट होऊन एक होलाटाईल इंटरमिजिएट कंपाऊंड तयार करणार असो. इट शुड फॉर्म, तो जो क्रूड मेटल आहे, दॅट क्रूड मेटल शुड फॉर्म होलाटाईल इंटरमिजिएट कंपाऊंड. पहिली अट. आणि दुसरी, दॅट फॉर्म्ड होलाटाईल इंटरमिजिएट कंपाऊंड शुड डिकम्पोज अगेन. एक तर पहिल्यांदा त्या क्रूड मेटलनं एक उडून जाणारा कंपाऊंड तयार करावा आणि नंतर तो उडून जाणारा कंपाऊंड हिटिंग केल्यानंतर त्याचं परत काय व्हावं, डिकम्पोजिशन व्हावं. अशा 2 कंडिशन जे क्रूड मेटल फॉलो करतात, फॉर दोज क्रूड मेटल्स वी कॅन यूज वेपर फेज रिफायनिंग. तर परत सांगायलोय, वेपर फेज रिफायनिंग इज ऍप्लिकेबल फॉर सच क्रूड मेटल्स विच कॅन फॉर्म volatile compound as a intermediate, and in the second case that volatile compound formed as a intermediate should decompose. तो काय झाला पाहिजे, नंतर ब्रेकही झाला पाहिजे. अशी अट जो फॉलो करतो त्याच्यासाठी आपण वेपर फेज रिफायनिंग. काय करायचं आता, दॅट वेपर फेज रिफायनिंग इज कॅरिड आउट इन 2 methods according to Mond process as well as according to Van Arkel process. Both processes are frequently asked in the board exam. Remember guys. Now Mond process is shown by Nickel. कोण दाखवतं ही? Nickel. What this Nickel first reacted with 4 CO molecules, carbon monoxide molecules. Remember, this is two steps process. आता काय आहे, तुम्हाला दुसरा निकेल जरी दिसत असला, या निकेल सोबत काही इम्प्युरिटी सुद्धा आहेत. काय आहे त्याच्यासोबत? इम्प्युरिटी सुद्धा आहेत. पण द कार्बोनिल this carbonyl group or carbon monoxide only reacts with nickel. हे इम्प्युरिटी बरोबर हा कार्बन मोनॉक्साइड रिएक्ट होत नाही. अँड ऍट अबाउट 330 to 350 केल्विन टेम्परेचर, 330 to 350 केल्विन टेम्परेचर ह्या इम्प्युरिटी मधला फक्त निकेल त्याच्याबरोबर रिएक्ट होतो. आता काय झालं तयार बघा, मला सांगा. इंटरमिजिएट NiCO4, निकेल टेट्रा कार्बोनिल, निकेल टेट्रा कार्बोनिल. आणि हा निकेल टेट्रा कार्बोनिल ह्याच्यात मी काय टाकला, CO टाकला. तर हा निकेल या CO बरोबर रिएक्ट झाला आणि निकेल टेट्रा कार्बोनिल असा उडून गेला. बघा कसला कंपाऊंड तयार झाला, होलाटाईल. तो उडून जाणारा कंपाऊंड मी गोळा केला. तो कोण आहे उडून जाणारा कंपाऊंड? होलाटाईल कंपाऊंड इज निकेल टेट्रा कार्बोनिल. दिस निकेल टेट्रा कार्बोनिल इज ए होलाटाईल कंपाऊंड. म्हणजे आता इम्प्युरिटी कुठे राहिली? इथंच राहिली. आणि उडून गेलेला दॅट होलाटाईल कंपाऊंड आय कलेक्टेड इन द सेपरेट कंटेनर. हा उडून जाणारा मी पटकन दुसऱ्या कंटेनर मध्ये जमा केला. तो कोण मिळाला मला? निकेल टेट्रा कार्बोनिल. आता बघा, दिस इज होलाटाईल. हा कसा आहे? उडून जाणारा, उडून गेला म्हणून मी दुसऱ्या कंटेनर. इम्प्युरिटी कुठे राहिली? इथंच राहिली. आता काय करायचंय, इन द सेकंड स्टेप दॅट निकेल टेट्रा कार्बोनिल, तो निकेल टेट्रा कार्बोनिल नियर अबाउट 400 to 450 डिग्री सेल्सिअस, 400 to 450 डिग्री सेल्सिअसला काय करायचंय, दॅट अगेन डिकम्पोज. मी दुसरी अट सांगितली होती, तो काय व्हायला पाहिजे, तयार झालेला कंपाऊंड डिकम्पोज झाला पाहिजे. पहिल्यांदा तो तर तयार झाला पाहिजे होलाटाईल, आणि नंतर तो होलाटाईल हिटिंग केल्यानंतर काय झाला पाहिजे, डिकम्पोज झाला पाहिजे. इट विल फॉर्म निकेल. अगेन निकेल विल बी सेपरेटेड अँड 4 CO. म्हणजे ह्या CO न फक्त काय काम केलं, ह्या इम्प्युरिटी पासून निकेलला वेगळं केलं. कशाच्या रूपात? होलाटाईल कंपाऊंड. आणि होलाटाईल कंपाऊंडला परत म्हणलं चल बाबा तू तुट, आणि तुटला, परत निकेल वेगळा झाला, 4 CO ला 4 CO वेगळे झाले. मीन्स दिस इज द विच प्रोसेस? मॉन्ड प्रोसेस. म्हणजे काय तयार झालं, होलाटाईल कंपाऊंड पहिल्यांदा तयार झाला. तो होलाटाईल कंपाऊंड निकेलला वेगळं केला, इम्प्युरिटी इथंच राहिली, आणि नंतर त्या होलाटाईल कंपाऊंडचं डिकम्पोजिशन झालं आणि निकेल विल बी सेपरेटेड.
like this. The second method is Van Arkel method. Generally, this Van Arkel method is shown by titanium and zirconium. Especially, it is shown by titanium and same phenomenon is used in the Van Arkel method. But generally, Van Arkel method is used for the removal of nitrogen and oxygen as a impurity. ज्या क्रूड मेटल मध्ये नायट्रोजन आणि ऑक्सिजनच्या इम्प्युरिटी आहेत त्याला वेगळं करण्यासाठी कोणती मेथड वापरली जाते? व्हॅन. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर नीट, JEE, CET as well as board exam. So remember small concepts are there. तर व्हॅन आर्केल मेथड कशासाठी वापरली जाते? कोणाच्या इम्प्युरिटी काढण्यासाठी? निकेल आणि ऑक्सिजनच्या इम्प्युरिटी जर त्या क्रूड मेटल बरोबर. समजा मी आता हा झिरकोनियम घेतला, झिरकोनियम, परत मी झिरकोनियम सोबत कोण आहेत म्हटलं? अशाची इम्प्युरिटी आहेत. परत काय तयार करेल? दिस झिरकोनियम रिएक्ट्स विथ आयोडीन, लिटल आयोडीन, जस्ट लिटल आयोडीन इज रिक्वायर्ड ऍट अबाउट 870 केल्विन टेम्परेचर. किती टेम्परेचरला? 870 केल्विन टेम्परेचरला. परत सेम दिस झिरकोनियम कंबाईन विथ आयोडीन टू फॉर्म झिरकोनियम टेट्राआयोडाइड. बघा, दिस इज द व्होलाटाइल कंपाऊंड. दिस व्होलाटाइल कंपाऊंड आता तयार झाला सेम ह्याच्यासारखाच. दिस इज व्होलाटाइल झिरकोनियम टेट्राआयोडाइड. This is volatile compound, and this volatile compound then again decomposes ZrI4 on heating at about 1800 Kelvin temperature. किती 100 ला? 1800 Kelvin temperature ला it again breaks to form Zr and 2ide. Zr and 2ide. म्हणजे फक्त इथं आयोडीननं कुणाला वेगळं केलं? झिरकोनियम. इम्प्युरिटी, देर इज नो effect on impurity. There is no effect on impurity. Impurity will not be affected. Impurity affect केली जाणार नाही. Iodine only reacts with metal, and that metal is zirconium to form volatile compound. And volatile compound in the second step that decompose to form zirconium and iodine. This is the concept of vapor phase refining. आणि अशा पद्धतीने आपल्याला हा मिळालेला एकदम प्युअर निकेल किंवा हा प्युअर झिरकोनियम असणार. The next method is Pauling. This Pauling is, remember guys, it is very old method. Actually, at the time of ancient chemistry or ancient science च्या वेळेस ही वापरली जायची ओल्ड डेज मध्ये. जनरली ज्यावेळेस शुद्धीकरणाच्या नवीन पद्धती आजच्या सारख्या ऍडव्हान्स ह्या बाकीच्या पद्धती नव्हत्या तयार झालेल्या, त्यावेळेस ही पोलिंग म्हणून. आता पोलिंग म्हणजे काय? हेअर द पोल इज युज्ड. पोल मीन्स व्हॉट? हेअर द ग्रीन लॉग. ग्रीन म्हणजे हिरवा, लॉग म्हणजे ओंडका, ऑफ वूड. बघा, लाकडाचा हिरवा ओंडका, त्याला इथे त्यांनी शब्द दिलाय पोल, आणि म्हणून त्या पोलवरून नाव काय आहे? प्रोसेसचं पोलिंग असं नाव दिलेलं आहे. नाव दिस पोलिंग, दिस इज ओल्ड मेथड, अँड जनरली इन दिस मेथड व्हॉट एव्हर मेटल इज प्युरिफाईड, दॅट प्युरिफाईड मेटल इज नॉट परफेक्टली प्युअर. हा या मेथड जरी तुम्ही वापरली तरी तुम्हाला, समजा मी ही मेथड कॉपरसाठी वापरली, कॉपर, तर हा तयार झालेला प्युरिफाय करून पोलिंग करून सुद्धा तयार झालेला कॉपर हा काही फार प्युअर नसतो. मीन्स इट इज ऑफ लो ग्रेड. लो ग्रेड याचा अर्थ एवढी प्युरिफिकेशन करून सुद्धा तो आपल्याला प्युअर कॉपर मिळत नाही. देअरफॉर दिस इज नॉट ए गुड मेथड फॉर कॅरिंग आउट द प्युरिफिकेशन. म्हणून ही ओल्ड डेज मध्ये वापरली जायची. नाऊ इट इज नॉट युज्ड. Nowadays there are so many methods of purification. आता जनरली या पोलिंगचं प्रिन्सिपल काय आहे? इन द पोलिंग जनरली द मेटल इज प्रेझेंट विथ द impurity of same metal oxide. एखादा कॉपर त्याच्याच सोबत बाजूच्या जे इम्प्युरिटी आहेत त्या कुणाच्या आहेत? त्याच मेटल पासून बनलेल्या ऑक्साईडच्या. समजा इथे टिन मेटल आहे, टिन मेटल सोबत कुणाच्या इम्प्युरिटी आहेत? SN2O, स्टॅनस ऑक्साईडच्या. म्हणजे बघा, कॉपर सोबत इम्प्युरिटी कुणाचे? द कॉपर इज हॅव्हिंग इम्प्युरिटी ऑफ द ऑक्साइड ऑफ सेम मेटल, त्याच मेटल. म्हणजे आपल्याला मग ह्या कॉपरला या इम्प्युरिटी पासून वेगळं करायचंय. ही काय झाली? इथं इम्प्युरिटी झाली. मग काय करायचं याच्यासाठी? देअर इज ए कंटेनर, ए क्लोज्ड कंटेनर असतं, अँड दॅट क्लोज्ड कंटेनर इज हॅव्हिंग द वॉल्स मेड अप ऑफ ब्रिक्स. कशानं बनलेल्या आहेत ह्याच्या वॉल्स? ब्रिक्स म्हणजे विटाच्या. अँड विट म्हणजे कशा आहेत? दे आर सच अ टाईप ऑफ ब्रिक्स विच कॅन विथस्टँड टू हाय टेम्परेचर. ह्या ब्रिक्स अशा प्रकारच्या बनलेल्या असतात की जनरली त्या हाय टेम्परेचरला सुद्धा काहीच त्यांच्यावर इफेक्ट होणार नाही. विच कॅन विथस्टँड टू मीन्स वी कॅन से द रिफ्रॅक्टरी मटेरियल.
अशा पद्धतीचं मटेरियल असतं ज्याला म्हटलं जातं रिफ्रॅक्टरी. रिफ्रॅक्टरी मटेरियल इज द मटेरियल विच कॅन विथस्टँड टू हाय टेम्परेचर, जे हाय टेम्परेचरला सुद्धा तसंच राहू शकतं. अशा मटेरियलला काय म्हणायचं? रिफ्रॅक्टरी. आणि अशा मटेरियलनं हे कंटेनर बनवलं जातं अँड इट इज क्लोज्ड. आता क्लोज्ड म्हणजे काय? आणि ह्याच्यामध्ये एक सोडला जातो ग्रीन लॉग. ह्याच्यात काय सोडला जातो? एक ग्रीन लॉग, हिरवा लाकडाचा ओंडका, ज्याला काय म्हटलो आपण? पोल म्हणत आहोत. आता हिरवाच काय, ड्राय काय? इफ वी यूज ड्राय लॉग, जर तुम्ही वाळलेला ओंडका जर वापरलात तर ह्या ड्राय लॉग ह्याच्यातून निघणाऱ्या हायड्रोकार्बन व्हेपरमुळं हा ड्राय लॉग हा वाळलेलं लाकूड जळायला लागेल आणि ते प्युरिफिकेशन दुसरीकडेच जाईल आणि हे जळणंच बघत बसावं लागेल आपल्याला लाकडाचं. आणि म्हणून लाकूड जळलाही नाही पाहिजे, त्याच्यातून हायड्रोकार्बन गॅस रिलीजही झाला पाहिजे आणि त्या रिलीज झालेल्या हायड्रोकार्बन गॅस पासून काय झालं पाहिजे? ह्या इम्प्युरिटीचं रिडक्शन सुद्धा झालं पाहिजे. अशा तिन्ही गोष्टी आपल्याला पाळायच्यात, म्हणून आपल्याला ड्राय लॉग वापरता येणार नाही. देअरफॉर वी आर युझिंग ग्रीन लॉग. म्हणून आपल्याला कसला वापरायचा आहे लक्षात ठेवा, फार महत्वाचा कन्सेप्ट आहे. आता काय करायचं याच्यामध्ये? नाव यू हॅव टू पोर द मिक्सचर ऑफ Cu प्लस Cu2O. हे बघा, हे मिक्सचर मी याच्यात टाकलं. आपल्याला काय वेगळं करायचंय? ह्या Cu2O च्या ह्या ऑक्साईड इम्प्युरिटीला काढायचं, आपल्याला प्युअर Cu मिळायचा आहे. अँड जनरली मिळणारा मी सांगितलंय कशा पद्धतीचा असणार आहे, लो ग्रेड. तो काय फार, पण तरी सुद्धा जुन्या काळात कशी वापरली जाते. नाव हिटिंग चालू झाली, फर्नेस सुरू झाली. ह्या ब्रिक्स अशा बनवलेल्या आहेत की त्याच्यामध्ये बिलकुल हिटिंगला त्रास होणार नाही. मीन्स दॅट ब्रिक्स कॅन विथस्टँड टू हाय टेम्परेचर. नाव सोल्युशन इज मेड. आता काय व्हायला लागेल? ह्या ग्रीन लॉग मधून हायड्रोकार्बन गॅस बाहेर पडायला लागेल अँड दॅट हायड्रोकार्बन गॅस इज मिथेन. आणि त्या हायड्रोकार्बन वेपर अशा बाहेर पडायला लागतील. त्या हायड्रोकार्बन वेपर कुणासोबत रिएक्शन करायला लागतील? त्याच Cu प्लस Cu2. आता इथं कोण आहे? हा आहे Cu, हा आहे Cu प्लस Cu2O. कॉपर प्लस क्युप्रस ऑक्साइड और स्टॅनस ऑक्साइड. स्टॅनस ऑक्साइडला दुसरं म्हणतो आपण कॅसिटिराइट. ह्याचं नाव काय आहे? कॅसिटिराइट असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. तर आता नेमकं काय होतं? आता बघा रिएक्शन. दिस इज हायड्रोकार्बन गॅस इज रिलीज्ड बाय ग्रीन लॉग. ग्रीन लॉग काय बाहेर टाकायला? हायड्रोकार्बन गॅस. दॅट हायड्रोकार्बन गॅस इज रिएक्टेड विथ क्युप्रस ऑक्साइड. बघा, तो कुणाबरोबर रिएक्ट करायला? कॉपर बरोबर नाही, मेटल बरोबर नाही, त्या मेटल सोबत असलेल्या इम्प्युरिटी बरोबर रिएक्ट कर. अँड दिस हायड्राइड ऑफ कार्बन, हा कार्बनचा हायड्राइड, दिस इज ऍक्टिंग ऍज रिड्युसिंग एजंट. हा काय म्हणून काम करायला आहे? इट इज ऍक्टिंग ऍज रिड्युसिंग एजंट. Now this reducing agent is drawing out oxygen. हा reducing agent तुम्हाला माहिती आहे दुसऱ्याचं रिडक्शन करतो. दुसऱ्याचं रिडक्शन करतो म्हणजे दुसऱ्यातला ऑक्सिजन काढून घेतो. दुसऱ्यातला ऑक्सिजन काढून घेतो म्हणजे दुसऱ्याचं रिडक्शन करतो, स्वतः ऑक्सिडाइज होतो. तर हा रिड्युसिंग एजंट म्हणून काम करायला आहे. दिस मिथेन रिएक्ट विथ Cu2O. आता तुम्ही बॅलन्स करण्यासाठी इथं 3 ऑक्सिजन घेऊ शकता, 4 ऑक्सिजन घेऊ. सपोज आय एम टेकिंग हिअर फर्स्ट 3 ऑक्सिजन. इफ आय टुक 3 ऑक्सिजन, दोज 3 ऑक्सिजन कंबाईन विथ दिस कार्बन टू फॉर्म, See, I am writing here 1 molecule CO, एक CO, दूसरा 6 Cu, 3 2 जा 6 Cu प्लस हा CO आणि उरले काय? 4 हायड्रोजन अँड 2 ऑक्सिजन. 4 हायड्रोजन 2 ऑक्सिजन 2H2O. 2H2O means you get this carbon monoxide gas is released. या भट्टीतून कोणता गॅस बाहेर जायला लागतो? त्या एक्झॉस्ट मधून कार्बन मोनॉक्साईड गॅस बाहेर जायला लागतो आणि ह्या Cu सोबत ह्याच्यातली Cu सुद्धा मिळतात आणि Cuचं प्रमाण तिथं काय होत जातं? वाढत जातं. ऑक्साईडचं प्रमाण कमी होत जातं, इम्प्युरिटी लेसन होत जातात आणि फक्त आपल्याला काय मिळत जातो? Cu. हा Cu टोटल सगळेच कॉपर, पण हा कसल्या ग्रेडचा असतो? लो ग्रेड. तेवढा काही विशेष प्युअर झालेला नसतो. प्लस 2H2O मीन्स in some cases you will get CO, carbon monoxide. समजा तुम्ही if you increase the ratio of hydrogen and oxygen, तुम्ही जर हायड्रोजन ऑक्सिजनचा रेशो जर चेंज केला, समजा if I took here 4 घेतले तर तुम्हाला इथे मिळणारा गॅस कोणता असेल? CO2 प्लस 4 2 जा 8 Cu. बघा, जर मी 4 घेतले, 3 च्या जागी जर 4 घेतले तर काय होईल? CO2 प्लस 8 Cu प्लस आता 4 हायड्रोजन आहेत आणि ऑक्सिजन किती आहेत? 4च ऑक्सिजन आहे. 4 मधले इथं 1 गेला, राहिले किती? 3 ऑक्सिजन. इकडे तुम्ही वाढवू शकता आणि याच्याद्वारे तुम्ही इकडे वॉटर सुद्धा काय करू शकता? बॅलन्स करू शकता. तर तुम्ही सिंपल एक लक्षात ठेवा, कोणती? 3Cu ची. म्हणजे तुम्ही रेशो कसा करायला? ऑक्सिजनचा आणि हायड्रोजन. इकडे हायड्रोजनचाही वाढवा, ऑक्सिजनचाही वाढवा. सो दिस इज द सिंपल. कधी CO बाहेर पडेल, कधी CO2 बाहेर पडेल. तर CO आणि CO2 डिपेंड्स अपॉन द रेशो ऑफ ऑक्सिजन अँड हायड्रोजन. सर दिस इज द नेक्स्ट मेथड दॅट इज पोलिंग. तर पोलिंग मेथडद्वारे
ही जनरली ओल्ड मेथड आहे. जुन्या ह्याच्यामध्ये एक कंटेनर असायचं विच इज मेड अप ऑफ ए सच टाइप ऑफ ब्रिक्स विच कॅन विथ स्टँड टू हाय टेम्परेचर. हाय टेम्परेचरला सुद्धा काही होणार नाही अशा. आणि ह्या ग्रीन लॉगच वापरायचा, ड्राय का वापरायचा नाही तेही सांगितलं मी. अँड जनरली इट इज ओल्ड मेथड. जनरली कॉपर, स्टॅनस ऑक्साईड ज्याला आपण म्हणतो कॅसेटराइट, तर अशा पद्धतीचे ऑक्साईड तिथं आपण वापरू शकतो. तर ही आहे वेपर फेज रिफायनिंग अँड दिस इज द पोलिंग मेथड. जस्ट वी हॅव नाउ ओनली वन मेथड दॅट इज क्रोमॅटोग्राफी. सो व्हॉट इज दॅट क्रोमॅटोग्राफी, दॅट वी शॅल सी इन द नेक्स्ट व्हिडिओ. थँक यू गाईज.